छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। सरपंचाने घेतली सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती महोत्सव साजरा होतोय आपला, काय सांगाल? छत्रपतींचा जयंतीचा महोत्सव साजराच व्हायला पाहिजे, रोज केला तरी हरकत नाही, परंतु आपण 4 दिवसाचा हा महोत्सव साजरा करतोय। छत्रपतींचे विचार, छत्रपतींचे आचार, छत्रपतींनी शिकवलेला महाराष्ट्र धर्म हा आपण सगळ्यांनी मिळून तो वाढला पाहिजे, त्याचा प्रसार झाला पाहिजे। आणि खरं तर त्यांच्या विचारांनीच आजपर्यंत आपलं महाराष्ट्र राज्य असेल, देश असेल, कारण छत्रपतींच्या घोड्याच्या तासा जिथपर्यंत गेल्या, मला वाटतं हिंदुस्थान तिथपर्यंत झाला। आणि म्हणून बारकाईने तुम्ही अभ्यास करा नकाशाचा की छत्रपतींनी जिथपर्यंत भगवा झेंडा पसरवला तिथपर्यंतचा आपला आजचा भारत किंवा आजचा हिंदुस्थान आहे। आणि मला वाटतं हा विचार आपला सर्व दूर गेला पाहिजे। आणि त्यासाठी खरं तर तरुणांमध्ये आजही संस्कार कोणाचे घ्यायचे, कोणाकडून घ्यायचे, तर शिवशंभूंकडूनच घेतले पाहिजेत। मला वाटतं आपलं एकमेव जे सगळं स्वराज्य असेल की राजा नसताना सुद्धा अनेक वर्ष परशत्रूशी लढलंय आणि त्या माध्यमातून एक आदर्श निर्माण करून दिलाय की जरी राजा आपल्याला नसला तरी आपले सगळे मावळे होते, जे मराठी मावळे होते, ते सगळ्यांनी आजपर्यंतचा इतिहास मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा अद्वितीय असू शकत नाही। आणि मला वाटतं त्याच्यातून प्रेरणा घ्यायची गरज आपल्या तरुण पिढीला आहे। आणि म्हणून खरं तर शिवप्रभूंचा विचारांचा जागर मांडण्याचा हा प्रयत्न आहे। आज कोणकोणत्या कार्यक्रमाचे नियोजन आहे? नाही, आज आपले दरवर्षीप्रमाणे आता गेल्या 3 दिवसामध्ये खरं तर चंद्रकांत महान यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झालाय, मग मुलांच्या जोरदंड, त्याचबरोबर दोरउडीच्या स्पर्धा आल्या, मानवी साखळी झाली, त्याचबरोबर काल बुद्धिबळाच्या स्पर्धा झाल्यात, शस्त्र प्रदर्शन झाले, असे अनेकविध कार्यक्रमाचं नियोजन राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांकडून झाले। आणि मला वाटतं आजही सकाळी रॅली आहे, दुपारी मिरवणूक आहे। आणि नेहमीप्रमाणे गेली 18 वर्ष ज्या नितीनजी वानगुडे पाटलांचे अमोघ विचार आपल्याला सगळ्यांना शिवछत्रपतींविषयी ऐकायला मिळतात, आजही त्याची पर्वणी नारायणगावकर आणि परिसराला आहे। मला वाटतं आपण सगळ्यांनी या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा। आपण सर्वच छत्रपतींना मानणारे आहोत, कुठेतरी काहीतरी जातीवादी वक्तव्य काही नेत्यांकडे घेत जातात, त्यांना आपण काय सांगाल? सूर्याकडे बघून थुंकल्यावर सूर्याला कुठं थुंका उडतं का, तो त्यांच्याच अंगावर उडतो। त्याच्यामुळे छत्रपतींविषयी कुणी कितीही बरळलं, कुणी कितीही वक्तव्य केली, छत्रपतींचे विचार, छत्रपतींचे आचार हे तरुणांच्या मनातून जाणार नाही। आणि मला वाटतं हे त्यांनी आपापली उंची बघावी ना, छत्रपतींविषयी बोलण्याची आपली उंची अवकात आहे का? आणि मला वाटतं ते काही वेगळं सांगायला नको। मला वाटतं एकदम नक्की आहे की जेव्हापासून जेव्हा तुम्ही शिवछत्रपतींचा काळ बघितला तर मला वाटतं त्या काळामध्येच कोणत्याही प्रकारच्या धर्माचा कधीही भेद केला महाराजांनी नाही। तो आधी पण होता, तो नंतर पण झाला, परंतु शिवछत्रपतींच्या काळामध्ये मावळे बघितले तर मला असं वाटतं सगळ्या जाती धर्माचे मावळे हे शिवछत्रपतींच्या काळात झाले। आणि तो आचार विचार शिवछत्रपतींनी मांडला, तो बाबासाहेबांनी त्यांच्या राज्यघटनेमध्ये लिहिला। काय सांगा? नाही, शिवछत्रपतींचे आचार विचार मांडा, शिवछत्रपतींनी सांगून दिलेल्या प्रत्येक कृतीवर आपण काम केलं पाहिजे, प्रत्येक विचारावर आपण काम केलं पाहिजे। मला वाटतं मी काही सांगायला वेगळं काही एखादा मोठा नेता किंवा वक्ता नाही, परंतु शिवछत्रपतींचे आचार आचरणात आणले तर हे एवढं मोठं प्रतिष्ठान, एवढं मोठी माणसं, एवढी मोठी संख्या ही जमू शकते आणि त्या माध्यमातून चांगलं काम उभं राहू शकतं, हा एवढाच विचार। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची